नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आहे मतदानाचा दिवस। खरं तर आज महाराष्ट्रातील 29 महापालिकेचं आज मतदान होतं आणि या मतदानापूर्वी आपण पाहतोय की कालपर्यंत ज्या घडामोडी घडल्या हे अतिशय विचित्र घडामोडी घडल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी चांदीच्या वाट्या असो अथवा पैसे वाटो हे प्रकार उघडकीस आले। खारघरच्या काल सेक्टर 20 मध्ये देखील पोलिसांनी म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेऊन पैसे वाटताना काही भाजपाच्या कार्यकर्त्यांना पकडून दिलं। अशी कालपर्यंतची परिस्थिती होती। खरं तर बघायला गेलं तर पहिली निवडणूक अशी आहे की जे अतिशय वादाच्या भोवऱ्यात दिसते। महाराष्ट्रभरात बऱ्याच ठिकाणी काही उमेदवारांवरती हल्ले झाले तर काही कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली। असं असताना आज तो दिवस उजाडला। आज मतदान आणि आज मतदानाला आपण पाहतोय की सकाळचे ठीक 7 वाजतायत आणि ह्या 7 वाजण्याच्या घडीला आम्ही आहोत बेलापूरमध्ये आणि बेलापूरच्या मतदान केंद्रावरती आपण पाहतोय हे जे बूथ या पद्धतीने या ठिकाणी सुरू झाले आहेत आणि आपण पाहतोय की मुंबईचा नागरिक हा जागरूक आहे, मतदार हा जागरूक आहे। आपण पाहतोय की मतदार या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे आणि जेव्हा आज मतदानाची सुरुवात झाली आहे खरं तर आज विशेष म्हणजे आपण पाहतोय की ह्या बूथवरती कार्यकर्ते आता त्यांचे बूथ टाकून या ठिकाणी बसले आहेत आणि मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदार राजा बाहेर पडला आहे। खरं तर मतदार राजा काय कौल देईल हे पाहणं देखील गरजेचं आहे। काय वाटतं, आप सुबह सुबह जल्दी आए हैं? हाँ, एक्चुअली थोड़ा ऑफिस का एंड ऑल रहता तो इसलिए सुबह गर्दी नहीं रहता तो इसलिए आया सुबह। आप क्या अभी क्या चाहते हो कि क्या बदलाव होने चाहिए? मोस्टली हमारे वार्ड में जो भी बेसिकली जो इनकम्प्लीट टास्क हैं जो टास्क जो बहुत टाइम से चल रहे बट नो वन हैज सच एनी पेड एनी अटेंशन टू इट, तो ये सब होना चाहिए। एंड बेसिकली सबका यहाँ पे जो लाइफ है सब इक्वालिटी के स्टेटस पे होना चाहिए, तो बस इतना ही। अच्छा, आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या पद्धतीने हे बूथ सुरू आहेत, काय वाटतं सकाळपासून सुरू झाले, काय प्रतिसाद आहे? छान प्रतिसाद आहे. आता म्हणजे सकाळी वेळ सकाळची तेवढी थंडी नाही आहे पण मतदार वर्ग बाहेर पडतोय का? हो, पडतोय बाहेर. आपण पाहतो की या पद्धतीने या ठिकाणी या बूथवरती आता मतदार राजा यायला सुरू झाला आहे आणि मतदानाचा आजचा हा दिवस आहे। खरं बघायला गेलं तर हे बूथ या पद्धतीने या ठिकाणी लागले आहेत आणि थोड्याच वेळात आपण थेट मतदान केंद्रावरती जाऊन देखील आपण पाहणार आहोत की नक्की या ठिकाणचं जे मतदान जो आहे ते कशा पद्धतीने होतं आणि मतदार राजा त्याचं नेमकं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही मतदार आहेत। क्या कहना चाहते हो, इतने सुबह जल्दी निकले हो आप? जी, सुबह जल्दी निकला हुआ तो भीड़ से थोड़ा कम कर सकते हैं। हाँ जी, क्या बस। चाहते हो, क्या बदलाव होने चाहिए? बदलाव अभी आम आदमी के लिए बहुत कुछ करना चाहिए। मेरा वही है, जो भी आएगा आम आदमी के लिए जो कर सकता है उतना करो, कोई भी आने दो। आम आदमी के लिए कुछ फायदा होगा। वही हमारे इंडिया में बहुत सारे कॉमन और मिडिल क्लास लोग हैं, उनको बहुत सारा जितने फायदा हो सकता है उतना अच्छा उनको भलाई करना चाहिए। दूसरी बात की आप देख रहे हो कि बहुत सारी बातें ऐसी है कि ये इलेक्शन बहुत अलग माना जा रहा है। जी। जैसे कि बहुत सारी जगह पे पैसे बांटे, हर घर में भी ऐसा हुआ है। तो इतने सारे इलेक्शंस आपने किए होंगे, अभी तक इतने सारे देखा होगा। क्या लगता है कि ये जो हो रहा है ठीक हो रहा है? अभी पैसे के बारे में मुझे पता नहीं क्योंकि मैं अभी तक देखा नहीं है, सब लोग बोल रहे हैं, लेकिन मुझे इतना कुछ ये नहीं है कि पैसे बांट रहे हैं। अभी सब लोग बोल रहे हैं, अभी मेरे को इतना उसमें कुछ ये नहीं है कि पैसे किसके लिए बांट रहे हैं। ऐसा कुछ कर रहे हैं तो गलत कर रहे हो, ठीक है ना। जो अभी कंपटीशन में कोई पैसा दे के नहीं जीते हो ना, तो वो तो इसके सबके इंडिविजुअल के हिसाब से है, ठीक है ना। तो उसके हिसाब से पैसे के बारे में अगर कोई ये बात करना है तो गलत चीज है। आपण मतदान केलं? हो, करून आलो मी आता. काय वाटतं, एवढ्या सकाळी तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय? आज खरं तर सगळ्यात मोठा लोकशाहीचा उत्सव आहे। छान वाटतंय खूप. आम्हाला पण आमचा प्रतिनिधी हे करून आणायचं आहे, निवडून आणायचं आहे. आणि आपलं कर्तव्य आहे ते करायलाच पाहिजे. काय अपेक्षा आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून? अपेक्षा एवढी की ज्या नगरात आपण राहतो त्या नगराचा विकास आणि त्यांनी स्वच्छता वगैरे सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी जितकं करता येईल तेवढ्या करून द्याव्यात. आपण जाऊया, काही या ठिकाणी मतदार आहेत। आपण मतदान केलं? हो हो. काय वाटतं, आज सकाळी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, आज लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, काय वाटतं? खूप छान वाटतं आहे आणि बऱ्याच वर्षांनी म्हणजे हे निवडणूक चालू झाली याबद्दल फार आनंद वाटतो. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, बरोबर बोलली. खरोखर खूप वर्ष झाले, म्हणजे 5 आणि 5 10 वाट वर्ष झाली. पाहत होतो म्हणजे आम्ही 10 या वर्ष. क्षणाची वाट पाहत होतो. पण निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघताय? जशा पद्धतीनं महाराष्ट्रभरात काल बऱ्याच ठिकाणी खूप गोंधळ झालाय, उमेदवारांवरती हल्ले झाले, काही ठिकाणी चांदी सोन्याच्या वाट्या वाटण्यात आल्या, काही ठिकाणी पैसा वाटण्यात आलाय।
खरंच असे उमेदवार आपल्या भागाचा विकास करू शकतात का? नाही, हे तर बरोबर आहे. हा विकास तर होऊच शकत नाही अशा पद्धतीने. आणि लोभ हा खूप वाईट आहे. हे मतदाराला कळलं पाहिजे, असं मला वाटतं. आपल्या भागात तरी असं काही वाटलेलं आमच्या ऐकूयात नाही आहे. तर काय अपेक्षा आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून? तसं नवी मुंबई तसंही जास्त अपेक्षांची काही गरज नाही, ऑटोमॅटिक सगळे कामं चांगले होऊन राहिले.